कमेंट आहे त्या, तू साध्या सिंपल साड्या नेस, मी गरम होतय उन्हाळ्याचं, मी सांगितलं आईला तसलंच आवडतंय. आता हे बघा पूर्ण काठपदर एवढी गरम आहे ना साडी, पण तिला तीच आवडत्या. तुला आवडतंय तर तू घाल तुझ्या हिशोबानं. सगळ्यांचं म्हणणं की एकदम हलक्या उन्हाळ्याच्या हिशोबानं नेसाव्या. हे बघा हे आता तुझ्या नादाला लागलं का, ते हालतच नाही मग. ए शेरू आम्हाला लेटच झालेलं होता यायला. आल्यानंतर तुम्ही जसं पाहिलं कालच्या व्हिडिओमध्ये मस्त अंगत पंगत जी असते दारामध्ये जेवलो, गप्पा मारल्या. कुणी असं म्हणजे मोबाईल काढणं, मोबाईलवरती बोलणं, काही व्हिडिओ लावणं, ऐकणं, ह्या गोष्टी न करता ना टी व्ही वगैरे सगळ्या जणांनी एकमेकांची हाल हवा विचारत जेवण खाणं केलं. कारण मी सागर जवळजवळ असलो तरी पण सांगते 4-4 दिवस सागर माझं तोंड बघत नाही, मी सागरचं सुद्धा बघत नाही आहे. खूप लिमिटेड बोलणं असतं. प्रत्येकजण उठतं आपापल्या कामाला जातं. संदीप आर्मीमध्ये असतो, त्यामुळे त्यांना कधी आम्हाला फोन केला तर आम्ही जास्त प्रमाणात कधीतरी बोलतो. अन्यथा आम्ही स्वतःहून कॉल लावणं वगैरे करत नाही, कारण ते ड्युटीवरती असतात, तिथं चालत नसतं वगैरे, अशा खूप गोष्टी असतात. ज्यावेळेला एकत्र येतो कधी असं योगाने आम्ही मग एकमेकाला फोन करतो तेव्हाच बोलतो. आज मस्त सगळेजण बोललो, गप्पा मारलं, मुलं वगैरे, म्हणजे छान वाटलं. संदीपने येताना हेलिकॉप्टर घेऊन आलेला होता रिमोट कंट्रोलचा. आणल्यापासून ना हार्दूने ते कोणाला देतच नव्हता, आणि सकाळी दिलेला होता त्याचा पंखा जो आहे तो सागरच्या एका मुलाला कापलेलं होतं, त्यामुळे ते वरती ठेवून टाकलेलं होतं. आता आम्ही आल्यानंतर ते दाखवायला काढलेलं होतं, पण बघा त्याला असं उडवलं का नाही ते कुठं पण जाऊन पडत होतं. आणि ह्याचा वीक पॉईंट एक सांगू, म्हणजे तुम्ही जर तुमच्या लेकरांना घेत असाल तर सांगते, वीक पॉईंट एक आहे, त्याची पाती आहेत ना खूप स्पीडमध्ये फिरतात वरची, आणि ज्या वेळेला ते डोळं वगैरे असे त्याच्या जवळपास जरी आलं तर लक्षात ठेवा की डायरेक्ट आपल्या डोळ्यांना, आपल्या स्किनला कट मारू शकतं. त्यामुळे तुम्ही ती गोष्ट म्हणजे जरूर लक्षात ठेवा की तुमच्या लेकरांना काही घेताना देताना हेलिकॉप्टर वगैरे घेऊ नका. आता हे आणले कर त्यालाच पश्चाताप होतं की दुसरं काय आणलं असतं तर वर झालं असतं. आणि हो, माझ्या गोड ताईंचं कालच्या व्हिडिओच्या कमेंटसाठी खूप मनापासून आभारी. खूप भरभरून कमेंट आल्या, खूप साऱ्या जणींना आनंद झाला की अरे वा, गावाकडची फॅमिली आणि एकदा पुन्हा बघायला मिळणार, म्हणजे सांगूच नका. आणि बऱ्याच जणी म्हणले की ताई आम्हाला माहेर नाही का, आम्ही कुठं जायचं वगैरे, अशाही कमेंट आल्या. खूप साऱ्या जणींना आनंद झाला की अरे वा, आता सगळी एकत्र बघायला मिळणार वगैरे. संदीपला सुद्धा भरभरून प्रेम दिलं. खरंच तुमच्या हृदयातून मनापासून आभार आहे. आता थोडंसं लवकर आवरून लवकर झोपून उद्या आहे आमच्या गावदेवीची यात्रा. यात्रेचं दर्शन मी तुम्हाला नक्की देणार आहे. थोड्याशा ओळखी पाळखी सुद्धा मी तुम्हाला करून देईन. का हार्दिकची धडपड बघा, तोंड बघा की हार्दिकचं. हार्दिकला असं झालंय ना, रडू, आता रडू वाटायला लागलंय बोंगापासून. हार्दू मी आणते इकडे इकडे. लांबदर तोंडापासून बरं का, लांबदर. हा त्यानं नेलं ठेवलं नेऊन. चेहरा कसा थँक्यू 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 रे. त्याला अजून कळत नाही हो. थँक्यू थँक्यू गुड बॉय. चेहऱ्याला पण असं न शिकवता येत होतं. 2 तासात वैतागला पोरांना, 2 दिवस झेलले. आईने खूप सुंदर अशा गोधड्या शिवून आणलेल्या आहेत. ज्या काही साड्या वगैरे असतात ना आपल्या शिल्लक एक्स्ट्रा वगैरे, खूप सुंदर, अगदी खूप टिकाऊ. पहिला बघा आपल्या आजी वगैरे ज्या असायच्या हाताने शिवायच्या. आंबाने कन्याड एकदम खाल्लं तर आंबा नाही खाल्ला. तू तिकडे झोप, मी ह्याच्यावर झोपते. आवडत तिकडं घेतली साडी आहे का? तुला बघूया साडी ओळखी त्या मग पाहिजेला. कुठलं हे बघ गोधड्याला. आई किती रुपये घेतले गोधडीला? 1-250. नाही नाही आहे शिवलेलं चांगलं बघा. 1-250. हा, कुठे शिवले? होय, मला पण शिवून पाहिजे ते. तुझ्या साड्याचा ही फाटली चादर बिदर घालायची ग. ए फाटकं घालून ये. बसू दे गे रे लेकराला. माझा शेऱ्या कुठं आहे मामाकडं, मामाच्या कडला दंडवत. बर हा, माणूस द्यायला लागते. मग स्वयंपाक कधी करायचा? 8-9 साडेनऊ वाजता तर आपल्याला आवरून तिकडे जा. आता स्वयंपाक काय काय करायचंय? आणि आता लसूण सोलणार, हा, कोथिंबीर नीट करणार, डाळ घालणार, पोळ्या करायच्या त्या.
किती पोळ्या लागते. किती आपल्याला सगळ्यांना एक जेवणाच पोळ्या पाहिजे. म्हणजे किती 1 किलो? ते ज्याचा कार्यक्रम असतो ना त्याला झोपूच वाटत नाही. मला झोप येत नाही. हा शिवानी तिला विचारावं एक आठवडा. माहितीये झोप येत नाही. एक आठवड्यावर शिवानी दिली आले ना तिला रोज म्हणते आपण झोपायचं नाही. चॅलेंज लावली. सगळ्यांना विचारलंय आणि सगळ्या बायका कोण झोपत नाही संध्याकाळी. हा मग उद्याच आवरत नाही ना. आपल्या वस्तीवर कोण झोपत नाही रात्रभर जागी. उद्या सकाळी परत वस्तीकडे जायचं म्हणल्यावर आवरायला पाहिजे. तिकडनं जाऊन येऊपर्यंत सगळं जाताना आवरून गेलं नाही आलं का मग जेवण करून भाकरीला तवा ठेवता येते. हो सकाळ सगळ्यांना सकाळचं टायमिंग माझ्या मते 7 साडेसात झालं असतील. कोण आंघोळीला पाणी नाही करतंय, कोण आंघोळीला चाललंय, कोणाचं काय. मी आपलं इथलं टाकीतलं पाणी संपलंय म्हणून बसल्या. कोण रडतंय बघा. दादा ते काय खोंड झालंय का काय झालंय? पाडी आहे कशी चाटते बघा गे. तिच्या बाळाला कशी चाटते बघ ना ती. क्यूट आहे. तर आई आलेली आहे बघा, गेलती देवाला. दंडवत होता ग. कुठं घेतला दंडवत? आपल्या जुन्या घरापासून घेतला ना. जुन्या घरापासून त्या देवळापर्यंत. जमलं का तुला होय. उठायला बसायला? घेते बाई. दगड वगैरे लागलं का? देवाच असते म्हणायला. ऐक बघ तरी पण ग दगड थोडा अंगाला येतात ना जाताना. म्हणायचं नाही काय लागते तर लागते. तिथं गर्दी असतील आता देवीला, होय ना? आता दुपारी आणि सकाळी दंडवत आलं सगळ्यांचा. कोण कोण दंडवत घेतात तरी? सगळे वस्तीत पाक. पूर्ण वस्तीच्या बायका? जत्रा तेवढ्यांच्या घरातले हा एक दोन हा ते देवी दंडवतच घेते ती. काय आहे वैशिष्ट्य? ती आपली आई काय म्हणते बघा. गाठके लोक कुठली आहे ती? कुमटेची. कुमट्याची गाठकी आहे ती. त्यातली वर्गबाई महाग आल्या महाग. आणि इथली आणि रामपुरातली आहे. गाठक्यांची आहे ग आपल्या, फक्त आपल्या गाठक्यांची. हा त्यांचं मूळ गाव कुमट. बर मला सांग ते कुमट्यावरनं किती गाठके लोक आलती? कुठे एक आमचं कोण आजप्पाचा कोणाला एकटा कोणाला घात करून पळून आला इकडे. म्हणजे कोणाला तर मारून आलाय म्हणते ती बाई. हा. आडनाव सूर्यवंशी होतं. सूर्यवंशी. बर ते घात करून आले. ते घात तिथली गावची लोक म्हणले असतील का ती घात करून आली ते गाठकेच पडले. हा 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 हा. असं झालं. म्हणजे एका माणसाची एवढी उत्पत्ती आहे? अगं बाई आता एक वाडी झाली. आता अजून गाव होईल की आता इथलं. हा आज आमची माणसं पहिली पूर्वीची भावकी आहे कुमट्याला. हाय ती सूर्यवंशी म्हणून नावा नाहीत का? म्हणजे ती गाठके नाही आहेत? सूर्यवंशी आहे तिथे. हा हा भावकी. आमची पुन्हा तिथं शेताला बी नाही घराला बी नाही. मग त्यांचं जमीन जमलं शेत बित? भावकीने घेतलं मग काय. हा आमच्या आजा सासरा पंजा कवाच्या डोईला आले. आणि इथल्या येऊन रामपूर गावात जागा घेऊन घर बांधले. त्यातलं मी सोडले ती. हा रामपूर गावात आमचं जागा आहे की हा. त्याला बी नाही परत घेतले बक्कळ. 100-200 काय एकर जमीन घेतली त्यांच्या आजच्या पंचाने. 200 एकर. मग त्याला थोडी सगळ्याला वाटलेलं. दादा 20 एकरावर आले. आमच्या सासऱ्याला 20 एकर आले. कुमट्याचे सूर्यवंशी आहेत हे. नाव एवढं छान होतं सूर्यवंशी. सूर्यवंशातलं काहीतरी कांड करून आहे ना घाटके करून ठेवले का? लाईट येत नाही? म्हणजे 11 अरे बापरे. कलर छान दिसते. होय छान दिसत. म्हणजे मग आंघोळ कधी? मी रात्री 12-1:30 आंघोळ केले. पण आता थोडं वेळ पाणी घ्यायला पाहिजे की काय? रात्रीचं तसंच बसून झोपून झालेलं ठेव हे करून. तर बघा कुमट्यातून मला कोण बघत असेल, सूर्यवंशी कोण असेल तर ही लोक तुमची भावकी आहेत. मी कुणीकडे जाऊ नेमकं? दोईकडे व्यस्ती. हा होय. पण मला आता कधी कधी याने म्हणतात ते घाटक्याच्या अवलादी म्हणतात मला. मग होय दोईकडे व्यस्ती सांगायला लागते. आता माहेर कुठलं समोर विचारते की नाही? मग माहेर आपलं सांगायला लागते की आपण माहेर बी आपली आहे आणि सासरी बी आहे आपलं. आपण दोघीकडे मालक आहे. एकीकडलं नव दोघीकडला. इथं पण आपला हक्क आहे असतो माहेरी बी. नाही असं नाही. एक माहेर आणि सासर जायला लागते 12 वाजता. ते हलतील का पोहे? थोडे आता कोण खाणार नाही. पोळ्या केले तर पोळ्या सगळ्यांच्या आता आई म्हणते 11ला लाईट येणार. मग तुम्हाला पाणी 1-2 काढून आवरून घ्या. मग जायचं.
तर आज आमच्या गावची जत्रा. तर जेवण काय काय असणार आहे, एक म्हणजे कटाची मस्त अशी आमटी, 1 किलो डाळ होईल एवढ्या आहेत, मस्त लुसलुशीत अशा पुरणपोळ्या, त्याच्यानंतर आंबील लागतं. आमच्या जे देवीची जत्रा असली तर प्रत्येक घरोघरी आंबिलाच्या किटल्या येतात, देवीला नैवेद्य तिथं दाखवतात आणि नंतर सगळेजण एकमेकाचं आंबील जे आहे ते एकमेकाला वाटतात. भात आहे थोडंसं. हे बघा आम्ही न माहित होता बाबाला ना, आम्ही द्यायला लागलो सोडून गाईकडं. ए भैया भैया आर्यन, बाबाला दिसू देऊ नको, सोड जा तिकडून, ने जा, पायातलं काढ त्याच्या. तर किती भीती बघा त्याला, तेवढ्या बाळाची भीती वाटते त्याला. अरे गळ्यातनं वडून घे त्याला, दोरी कुठनं काढायची माहित नाही. विहिरीकडे जाईल भैया, पुढच्या साईडने घे वडून, मारत नसते रे, घे तिकडे विहिरीकडे जाईल भैया, इकडे वड जा. ने जवळच इकडे, ते भुकायला लागले. जा लवकर, जा लवकर, जा जा जा, त्याच्या मम्मीकडे जा की. तिकडे कुठे आहे मम्मी, त्याची मम्मी कुठे आहे, कुठे आहे रे मम्मी त्याची, आहे ना. माझी सँडल घालून गेले, त्याला चालाय पण ये ना बघा. काय दंगा रे बाबा घरात नाही आमच्या. हे बघा दोन्ही जळणं तोडायला चालले. ए नवरा बायको शोभतात ना उंचीला बॉडीला, ए ही पण शोभते आणि त्यात. किती भारी वाटते बघा रस्ता जळण उडकताना. आर्यन कुणाचं आहे जळणं का, नशीब इथे एक झाड उगवले. संडू त्याला काय म्हणतात काय झाडाला, आ शिंदी, शिंदी याला शिंदीचं म्हणतात. त्याला हे म्हणतात, लागतात फळ लागतं कसलं खारकी सारखं, शिंदी फळ आम्ही याला म्हणायचं. हे लय खायचं आम्ही, प्रचंड खाली पडायची. आता ना मी इथे बांधावरती उभा राहिलेले आहे. बांधावरनं खाली बघितलं तर घर जे आहे ते असं खाली आहे आणि जमिनी जी आहे त्या तुम्हाला अशा वर दिसत असतील. इथं वर उभारलं तर रेंज जे आहे ते भरपूर येते आणि आतमध्ये रेंज येत नाही. घरामध्ये सुद्धा अक्षरशः बऱ्याच वेळेला रेंज येत नाही, म्हणजे नेटवर्क प्रॉब्लेम खूप प्रचंड प्रमाणात. कधी पण एकदम दुर्गम भाग असू दे, पण उंची असेल ना तर इकडचं तिकडचं नेट येतं, पण इथं असून सुद्धा हा प्रॉब्लेम फक्त आणि फक्त ते खाली खड्ड्यात असल्यामुळं प्रॉब्लेम आहे. चलो मी आंघोळ वगैरे केली, आंघोळ झाली, प्रत्येकाची आपापली कामं सुरू आहेत. धुणं भांडेवाले धुणं भांडे धुया लागलेत, सकाळपासून धुणंच धुयाचं काम सुरू आहे. होत आहे का नाही का रसा, झालं का. लय कपडे होते आज होय ना. ते दंडवताची संदीपनं पण इथून मसुबाला दंडवत घेतला होता, इथून घरापासून तिथं रोज. आईनं जुन्या घरापासून ते मरगुबाईपर्यंत घेतला होता, त्यामुळे ते सगळी ओली झालेली मातीती झालेली कपडे होते आज. हा काय हायब्रिड खाऊन जा जतला, सँडी मामाचा आहे सँडी. चल काय तर खा.
ए पोहे केलेत ना ग ए चल रे खाऊया आपण संदीप का का बाई तुला काय होतंय तू पण उद्या माहेरात आली का नाही असंच खाणार आहे नुसती खातच बसणार आहे तुम्ही खाता का ग तुमच्या माहेरात नाही काय काय खात असता माहेरी आलं ना मला तर वाटतं बऱ्याच जणींचं रुटीन असं असतं लेट उठणं. इकडे मी खूप लेट उठते म्हणजे मीच सगळ्यात शेवट उठत असेल म्हणायला हरकत नाही. आणि तिथं जर बघायला गेलं आपल्या घरी तर मीच एकमेव असते की जी सगळ्यात आधी लवकर उठून बाकीची उठण्याच्या आधी माझं निम्मं काम झालेलं असतं. मला वाटतं की सर्रास आपण लेडीज अशाच आहोत. पण माहेरी गेले का कोणाच्या गावाचा आळस चढतोय का काय चढतं काय नेमकं ते कळत नाही आहे. तर माझंही तेच होतं. मी सगळ्यात शेवटी उठले मग ते पाणी नव्हतं पुन्हा ते आलं मग आंघोळ केली मग सगळ्यात शेवटी नाश्ता. अजून बरेच जण होते की जे नाश्ता पण केलेलं नव्हतं त्याच्यामध्ये संदीप ते तर आल्यापासून नुसतं कामं कामं कामं. आणि तुम्हाला खरं सांगू मी मोठी आहे आणि माझ्या पाठीमागचे 2 भाऊ आहेत. अजूनही आमचं रिलेशन असंच आहे जे आमचं लहानपणाचं होतं. अजूनही आमच्या दोघांमध्ये ना म्हणजे तिघांमध्ये असं कुठलाही म्हणजे अभिमान गर्व स्वाभिमान कुठली गोष्ट येत नाही. आज जाता जाता ते मला फटके देतात आज जाता जाता मी त्यांना फटके देतो एकमेकाला. आम्ही पहिलं जसं लहानपणी आमचं नातं होतं आजही आमचं नातं तेच आहे. बरेच जण बघितल्यानंतर म्हणजे कौतुक करतात की बाबा ह्या वयात नसतं लोकांना इगो येतो किंवा लय मोठेपणा येतो लय भाव खातात बरेच जण. पण आमचं नातं तसं नाही. आम्ही तिघंही अजून तसेच आहोत. आणि आईला हेच बघून खूप आनंद होतो आणि आम्हाला तिघांना असंच राहायचं आहे. कुठलाही मान अपमान मोठेपणा खोटेपणा म्हणतात ना ह्या गोष्टी आम्ही तिघंही करत नाही. म्हणून हे तुम्हाला बॉन्ड दिसत आहे म्हणून हे एकत्रपणा दिसत आहे. आणि आम्ही तिघं पण चांगले आहोत सोबत आमचे आईवडील पण चांगले आहेत आमच्या भावजा पण चांगले आहेत म्हणून हे सगळं घर चांगलं आहे. असं चला व्हिडिओ सेंड करते आवडलं तर लाईक करा. मनापासून आभारी. श्री स्वामी समर्थ.